आजच्या ठळक बातम्या. वासांबे गटासाठी महाविकास आघाडी सज्ज. खेड खाडीपट्टा विभाग प्रमुखपदी ॲडव्होकेट एजाज कासिम हमदुले. मणेरी पंचायत समिती मतदारसंघात बसपाच्या प्रचाराला वेग. विकास कामांवरच जास्त जोर, भाजपचे मंगेश जोशी. नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या वासंबे गटातील महाविकास परिवर्तन आघाडीचा जोरदार प्रचार सुरू असून मतदारांना प्रत्यक्ष भेटीवर भर देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनील तटकरे यांनी नुकताच धावता दौरा केला. वासांबे जिल्हा परिषद गट आणि रीस आणि वासांबे पंचायत समिती गणात महाविकास आघाडीच्या प्रचाराने जोर पकडला आहे. रीस, कांबे, चांभारली, लोधिवली, वरोसे आणि नढाळ परिसरात प्रचाराचा झंझावात पाहायला मिळतोय. मी वासांबे परिसर जनतेला एकच आवाहन करतो का वासांबे परिसरामध्ये सर्व घटकांसाठी केलेली कामे, या कामांकडे बघून कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण नक्कीच येणाऱ्या 7 फेब्रुवारीला घड्याळासमोरचं बटन दाबून मला भगवत मातेत निवडून द्याल असं मी आवाहन करतो. मी येणाऱ्या 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये घड्याळासमोरचं बटन दाबून वासंबे तील जनता नक्कीच मला प्रचंड बहुमताने विजय करतील. कारण वासंबे जिल्हा परिषद वार्डामध्ये केलेली विकास कामे, येथील सुज्ञ जनता कुठल्याही आमिषाला बळी न पडता फक्त विकासाला मत हे धोरण अवलंबून नक्कीच घड्याळासमोरचं बटन दाबून निवडून देतील. जनतेला एकच आवाहन करतो की 24 तास अवेलेबल असलेल्या कार्यकर्ता, सर्व घटकांमध्ये काम करणारे कार्यकर्ता, आदिवासी वाड्या असतील, बौद्ध वाड्या असतील, गावं खेडोपाडी गटार रस्ते असतील, लाईट असतील व दिव्यांगांसाठी दिव्यांगांसाठी घरघंटी असेल, मसाल्याची चक्की असेल, दिव्यांगांसाठी स्कूटी असेल, आदिवासी बांधवांसाठी लॅपटॉप असेल, स्कूटी असेल, महिलांना रोजगारासाठी पिठाची चक्की असेल, असं गेली 10 वर्ष आपण विविध योजना राबवल्या आहेत. त्यामुळे इथे जनतेला आवाहन करतो की विकास कामाकडे बघूनच आपण मतदान करावं. खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील ॲडव्होकेट एजाज कासिम हमदुले यांची विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या हस्ते तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते आणि राजवेल तसेच शिव आणि खाडीपट्टा विभागातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते. मणेरी पंचायत समिती मतदारसंघात बहुजन समाज पार्टी उमेदवार दीपक बुधाजी जाधव यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून गावोगावी डोर टू डोर भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. या प्रचार मोहिमेत बसपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पी.के. चौकेकर यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला. जिल्हाध्यक्ष स्वतः प्रचारात उतरल्याने स्थानिक पातळीवर संघटन अधिक बळकट होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. एकूणच बसपाचा प्रचार सध्या जोरात सुरू असून आगामी निवडणुकीत या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते जर आपली ताकद दिसून जर आली तर आपली दखल घेतात. तर यासाठी मी मालवण तालुक्यातून आलो. मालवण तालुक्यात आणि कसं होतं की बऱ्याच वेळा वाटतं की हे शक्य नाही, परंतु मान्यवर कायसांचं होऊ शकतं. आम्ही चौकी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत बसपाचे 3 सदस्य बोलून ओपन जागेत ओपन आणि हे आणि पूर्ण आम्ही ग्रामपंचायत आमच्या ताब्यातलं आज आदमी जिथे सरपंच म्हणून जे काम करतात हे जे आहे ना, हे बाबासाहेबांच्या त्यागामुळे, रमाबाईंच्या त्यागामुळे आणि मान्यवर कांचनरावांच्या त्यागामुळे शक्य झालं आहे. आणि तसाच प्रयोग इथे आपल्याला मणेरी पंचायत समितीमध्ये आपल्याला करून आणायचं आहे. ते बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून त्या गावचे सुपुत्र तालुक्याचे इथे आपले धडाडीचे कार्यकर्ते, चांगला प्रशासनाचा अभ्यास असलेले आणि सामाजिक जाण असलेले बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून दीपक बुधाजी जाधव यांना आपण पंचायत समितीची उमेदवारी दिली आहे. मी बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आपणा सर्व मतदारांना आवाहन करेन की आपल्या हक्काचा माणूस आहे आणि
वेळोवेळी आपल्या प्रसंगाला कुठलाही प्रसंग असेल धावणारा माणूस आहे. इथे प्रशासनाचा चांगला अभ्यास असल्यामुळे कुठल्याही काय समस्या असतील तर त्या समस्यांना वाचा फोडणारा असा आमचा उमेदवार आहेत. तर मी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आपल्याला नम्र आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारीखला आपण ज्यावेळी मतदान केंद्रात जाल त्यावेळेस मतदान केंद्रावरील मतदान यंत्र असेल त्या मतदान यंत्रामध्ये हत्ती निशाणी दिसेल. तर हत्ती निशाणी समोरील बटन दाबून आपण दीपक जाधव यांना भरघोस मताने विजयी करा. दीपक जाधव यांचा विजय म्हणजे ह्या मणेरी पंचकोशी ह्या मणेरी पंचायत समितीमधील सर्व इथे जे मतदार आहेत त्यांचा विजय आहे आणि खरोखर हक्काचा माणूस आपण या पंचायत समिती मतदारसंघातून निवडून द्या आणि आपले प्रश्न सोडवा अशा प्रकारचं नम्र आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद. शृंगारतळीमध्ये सध्या भाजपचे उमेदवार मंगेश जोशी यांच्या प्रचाराचा वेग वाढतो आहे. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजना मतदारांसमोर घेऊन जाणे आणि त्या पूर्ण करणे हाच माझ्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे असे मत भाजपचे उमेदवार मंगेश जोशी यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील जनतेसमोर आरोग्य, पाणी, रस्ता या योजना आणि ही कामे लवकरात लवकर पूर्ण करू, जनतेच्या भावना लक्षात घेऊन ती कामे पूर्ण करणे हेच माझे उद्दिष्ट असल्याचेही जोशी यांनी सांगितले. माझा प्रचार हा मी प्रत्येक जनतेसमोर पुढे जातोय आणि ज्या विकासात गोष्टी आहेत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या आणि त्या योजना जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत पोहोचवण्यास ज्या आल्या आपल्याकडे तर एक चेंज निर्माण होईल आणि त्या ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोचतील. अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. पंचायत समितीच्या स्तरावर कृषी, आरोग्य, पर्यटन हे विषय जे पंचायत समितीच्या स्तरावर जे आहेत ते आपण कसे सोडू शकतो असे मी लोकांना पटवून देत आहे. मी लोकांसमोर ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, नंतर रस्ते आहे, पायवटा आहेत, काही ग्रामीण भागामध्ये अजून रस्त्याची अडचण आहे, त्यामुळे रस्ते, पाणी, आरोग्य याविषयी जास्तीत जास्त आपल्याला लोकांपर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी मी जनतेसमोर जातोय आणि जनतेच्या भावना लक्षात घेतोय की जेणेकरून त्या भावनेतून आपल्याला नेमकं तिथल्या लोकांसाठी काय करायचं आहे यासाठी प्रयत्न करणार. लोकांच्या अशा समस्या की काही भागामध्ये रस्त्याची अडचण आहे. माझा जो मतदारसंघ हा ग्रामीण भागातील मतदारसंघ आहे, त्यामुळे अनेक गावामध्ये, अनेक वाड्यांमध्ये रस्त्याची अडचण आहे. काही गावामध्ये पाण्याची अडचण आहे. काही गावामध्ये आरोग्याची अडचण आहे. या सर्व गोष्टीचा आमच्यापर्यंत लोक सांगतायत. आमची प्रचाराची टीम ही प्रत्येकाच्या घरी जाते, तिथल्या लोकांचे समस्या जाणून घेते आणि तिथं संपर्क साधून कोणत्या समस्या आपल्याला सोडवता येतील याचा प्रयत्न करतोय. मी काम केले त्या भागामध्ये डॉक्टर विनय नातू आमदार असताना अनेक प्रकारचे मी विकास कामं करण्यासाठी जो पाठपुरावा लागतो तो पाठपुरावा केलाय आणि ते विकास कामं करून दिली आहेत आणि अनेक वर्ष मी त्या भागामध्ये काम करत असल्यामुळं मला प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक घरामध्ये संपर्क आहे आणि लोकांना खात्री आहे की आपली कामं निश्चितपणाने ह्या उमेदवाराकडून सोडवलं जातील. मी एक एज्युकेशन संस्थेचं काम करतो, त्यामुळे भागामध्ये शैक्षणिक जे मुलं तिथं आहेत त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्यासाठी मी त्या भागामध्ये काम करतोय. मी सहकार्य संस्थांमध्ये त्यामध्ये काम केलंय. त्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त काय योजना राबवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल यासाठी पण तिथे भागात काम केले. त्यामुळे लोक मला चांगल्या प्रकारे स्वीकारत आहेत. मी आव्हान समजत असं कोणाचंच समजत नाही आव्हान. मी अनेक वर्ष त्या भागामध्ये काम करतोय. आता मी प्रचार यंत्रणा घरोघरी पोहोचवतोय. त्यामुळे लोकांचा माझ्याबद्दल मला खूप पाठिंबा आहे. माझ्याबद्दल अतिशय चांगलं वातावरण आहे. मला आवाहन करेन की जी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहे ही सर्वसामान्य जनतेची जे मूलभूत सुविधा आहेत, छोटे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती ही एक स्वायत्त संस्था आहे. त्या स्वायत्त संस्थेमध्ये मला जर निवडून दिलात तर आपले वैयक्तिक लाभ असतील, आरोग्यविषयी सुविधा असतील, अनेक प्रकारच्या ज्या छोट्या जे ग्रामीण भागातला उपयोग होईल अशा योजनांचा आपण अभ्यास करून पुरेपूर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करीन. त्यामुळं मी भारतीय जनता पार्टी च्या उमेदवार म्हणून माझी कमळ निशाणी आहे, त्याच्यासमोरचं बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा व आपले आशीर्वाद द्या अशा आम्ही जनतेला विनंती करेन. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.